काय सुगंध येत आहे रे. तुझे 30 रुपये बाकी राहिलेत सविते. 30 रुपये दे पहिले मग लावजो मटणाला हात. बे क्या गण्या भाऊ, तेरीच गर्लफ्रेंड है ना बे वो. गर्लफ्रेंड हो तर का झाला बे, इले का डोक्यावर मांडू. साला चड्डी पासून खर्च मी उचलतो. टीचर आपल्या बापाला मारून मागवायची तर मला मारून मागते. तर या पार्टी मध्ये मीच पैसे भरू का बे. म्हणून म्हणलं होतं सविते, याची गर्लफ्रेंड बनण्यापेक्षा माझी गर्लफ्रेंड बन. पण भोंगणीचे तू याच्या लाल केसावर फिदा झालीस. बे डेंग्या, साला या मटणाच्या जागी तुझा शिजवतो. एक काम करा गण्या भाऊ, तुम्ही दोघंच्या दोघं एकामेकासोबत लढाई खेळा. तवर एक सविती आणि मी जंगलामध्ये जाऊन काळ्या आणतून. बे चष्मीस, भुक्की मारून करू का बे तुझा किसमिस. बे भाऊ, झाली असेल मटन तर घ्या ना बे ताट. साला आज पार्टी करवायची आहे म्हणून मी कालपासून जेवलो. गण्या, मले ना हड्डीचे पीस देजो. आणि माझ तुझा बाप खाणार आहे. बकऱ्याला पाय 4 आपण व्यक्ती 5. बकऱ्याला कान 2 आपण व्यक्ती 5. बकऱ्याला खालचे घुंगरू 2 आपण व्यक्ती 5. बकऱ्याला खालचे. बस राहू दे लाल्या. तुझा झाला असेल 5-5 तर सविते एक जबरदस्त लावणी नाच. याच कारणाने मी तुला हो नाही म्हणलो डेंग्या. घोबडीच्या तू एक नंबरचा डेंग्या आहेस. बे माझी लवर तुले का नटीवटी वाटली का बे. तिच्या मांग लागून राहिला असते नाच म्हणून. का होते गण्या भाऊ, एक लावणी होऊन जाऊ दे ना. हो तो वाला गाणं घेशील, पाटलांचा बैलगाडा. म्हणून म्हणलं होतं सविते तुले, आपल्या घरी वांगा भात खाऊन चुपचाप झोपून जायला पाहिजे. तर या राक्षसासोबत पार्टी करावा लागली.